नमस्कार. आज 14 फेब्रुवारी. आज आपल्या मठामध्ये 64 योगिनींचं हवन झालं आहे. त्या हवनासाठी काही लोक उपस्थित होती. त्यांचे अनुभव आपण घेऊया. नमस्ते. तुमचे काय अनुभव आहेत प्लीज आम्हाला सांगाल का? नमस्कार, मी संतोष वर्तक, राहणार पनवेल. मी काकांचे व्हिडिओ दर आठवड्याला बघतो आणि गेल्या 8-10 दिवसापूर्वी त्यांनी जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की 64 योगिनींचं आम्ही हवन करणार आहोत, तर ज्याला कोणी यायचं आहे तर या. त्याप्रमाणे मी त्यांच्याकडे आज आलेलो आहे. आपण जे नेहमी देवळातनं अभिषेक किंवा काही म्हणजे असं करतो पूजा, त्याच्यापेक्षा हा वेगळा खूप चांगला अनुभव होता. आणि खरोखर म्हणजे जे आम्हाला जे आजपर्यंत माहिती नव्हतं ते आम्हाला इथे येऊन माहिती झालं आणि असंच सगळ्यांना माहिती व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि अशीच काकांची कृपा आमच्यावर राहावी. नमस्कार. नमस्कार, मी सागर संकपाळ, पुणे येथे राहतो. पुण्याहून आलो मी गेली काही वर्ष झालं काकांच्या स्वामी समर्थ केंद्राच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांच्याशी कनेक्टेड आहे. तर गेली काही दिवसापूर्वी काकांनी 64 योगिनींबद्दल जी माहिती द्यायला सुरुवात केली होती यूट्यूब चॅनलवरती, तर त्याचाच एक पार्ट म्हणून त्याच्यात त्यांनी हे हवनाबद्दल माहिती दिली होती. तर त्यासाठीच मी इथं आलो होतो. तर अशा प्रकारचं हवन अटेंड करायची ही माझ्या आयुष्यातली पहिलीच वेळ होती. एक वेगळंच हा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी की काही ब्लॉकेजेस होते लाईफमध्ये की म्हणजे देवाची पूजा वगैरे रोजच करतो, पण असं पुढं प्रगती म्हणावी अशी मिळत नव्हती किंवा असं वाटत होतं कुठेतरी अडून राहिलं. पण आजचा हवन केल्यामुळे थोडंसं असं मन प्रसन्न झालं आणि कुठेतरी योग्य मार्गाला लागले असं वाटायला लागले. त्यामुळे खरंच काकांचा खूप आभार आहे आणि काकांकडून असेच भविष्यात मार्गदर्शन होई अपेक्षा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. तर आपल्या हवनासाठी हे काकू आलेले आहेत. आपण त्यांचा अनुभव त्यांना विचारू. नमस्ते काका. तुमचं नाव, तुम्ही कुठून आलायत आणि तुम्हाला कसा अनुभव आला ते सांगाल का? हो, माझं नाव मनोहर श्रीकृष्ण आचरेकर. मी मुंबईहून आलो आहे, कांदिवलीवरून. इकडे एक वेगळा अनुभव आला आम्हाला. म्हणजे आमचं नाव झालं असलं तरी हरकत नाही, पण आता इथून आमचं खरं नाव होईल असं वाटतंय मला. कारण खूप शिकायला मिळालं. कारण हे आमच्या आयुष्यामध्ये कधी आलंच नाही ना, आज पहिल्यांदा योग आला. मी सौ सुरेखा मनोहर आचरेकर, मुंबई चारकोप कांदिवली इथून आले आहे. आणि मला हे सगळं केल्यावर असं वाटतंय की हे करणं खूप गरजेचं होतं आणि ते देवाने करून घेतलं आहे. हे जास्त आवश्यकता होती याची, ह्याचं फिलिंग मला आलं इथे आलं. तुमच्या लोकांचं सगळ्यांचं प्रेम आमच्यावर असू दे, आणखी असेच अनेक लोकांना त्याचा योग येऊन दे अशी आम्ही प्रार्थना करतो. दुसरं काय बोलू शकत नाही आम्ही. खूप बरं वाटलं आपण. ठीक आहे, धन्यवाद. मी मुंबईवरून आले आहे. दिस इज द फर्स्ट टाइम आय एम अटेंडिंग हवन इन गायडन्स ऑफ काका. तर खूपच छान वाटलं, वेगळा एक्सपिरियन्स होता आणि खूप लर्निंग होतं. थँक्यू. थँक्यू. मी पुष्पा सपाटे, पुण्याहून आले. इथं 64 योगिनींचा हवनाचा कार्यक्रम काकाने करून घेतला. सगळ्यांना मंत्रोच्चार स्पष्टपणे सांगितले, त्याची फलश्रुतीही सांगितली. प्रत्येक मंत्र सगळ्यांच्याकडनं कसा म्हणून घेतला, कुणाला कसा येतो हेही त्यांनी प्रत्येकाला शिकवलं. कसा म्हणायचा, कसं आवाहन करायचं आणि त्याचे फायदे तुम्हाला काय काय आहे हे काकांनी सगळ्यांना समजावून सांगितलेलं आहे. माझी अशी प्रत्येकाला विनंती आहे की प्रत्येकाने काकांच्या सान्निध्यात यावं आणि ह्याचा सगळा अनुभव स्वतः इथे येऊन घ्यावा, ही माझी विनंती आहे सगळ्यांना. थँक्यू. राहणार शिस्ते, बोरली पंचरन इथून आलेलो आहे. 64 योगिनींच्या हवनाच्या निमित्ताने इथे काकांनी जे आयोजन केलं होतं हा अतिशय उत्तम आणि सुखद अनुभव आहे माझ्यासाठी आणि इतर सर्वांसाठी सुद्धा. मुख्य गोष्ट म्हणजे यामध्ये काकांनी आम्हाला जे काही मंत्र म्हणायला शिकवले, त्याचे उच्चार कसे करावेत हे योग्यरित्या जे मार्गदर्शन केलं आहे, ह्या आजपर्यंत मार्गदर्शन असं कधी झालं नव्हतं. असाच लाभ सर्वांना मिळावा अशी माझी काकांच्या चरणी प्रार्थना राहील. धन्यवाद. चिंबुरकर, मुंबईवरनं. आज आम्ही इथे श्रीवर्धनच्या मठामध्ये 64 योगिनींचा हवन केला. काकांनी आम्हाला हा हवन एकदम चांगल्यारीत्या समजून सांगितलं. प्रत्येक मंत्र आमच्याकडून बोलून घेतला
त्याची एक मंत्रांची फोड आणि त्याचा अर्थ आणि त्याच्या मागचं अर्थ सांगितला आणि खूपच चांगलं वाटलं ओव्हरऑल. हे या परिसरामध्ये हा हवन करणे हा आमचा दुसरा एक्सपिरियन्स. आधी पण काकाने मला हवन एक शिकवलेला आणि ते एवढं इझी शिकवतात, घरी पण आम्ही तो करू शकतो हवन. तर नक्की तुम्हाला जर वेळ मिळाला नक्की हवनांसाठी या काकांच्या सानिध्यामध्ये आणि या मठाच्या सानिध्यामध्ये हवन करणं खूपच उपयोगी पडते आणि खूपच शांतता मिळते मनाला. थँक्यू. येस, थँक्यू. नमस्कार, मी आनंद सपाटे पुण्यावरून आलो आहे. काकांचे मी आधी व्हिडिओ बघितले आहेत हवनासंबंधीचे. त्यांनी व्हिडिओमध्ये आधी मार्गदर्शन केलं आहे, त्यानुसार मी घरी हवन करायचो, काही हवन केलेले आहेत. पण आजचा अनुभव फार वेगळा होता. काकांनी आमच्याकडून 64 योगिनींच्या देवतांचं मंत्रांचं हवन करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 7 ते 8 देव्यांचे मंत्रांचे हवन करून घेतले आहे आणि प्रत्यक्ष हवन कसं करावं ह्याचं प्रात्यक्षिक आमच्याकडून करून घेतलं आहे. मंत्र कसे ठणठणीत स्पष्ट उच्चारानुसार म्हटले गेले पाहिजेत, त्याचा फायदा आपल्याला काय होणार आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्यावरती कुठल्या मंत्रांचं हवन किती वेळा करायचं ह्याचं प्रात्यक्षिक आमच्याकडून काकांनी करून घेतलं आहे. तर त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल. जर एक एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा. धन्यवाद. मी सोहम चिंदरकर, मी डोंबिवली ठाण्यावरून आलो. आज आम्ही 64 योगिनींचं हवन केलं आणि काकांनी खूप चांगल्या प्रकारे आणि स्पष्टरित्या आम्हाला श्लोकांचा अर्थ समजून सांगितला आणि माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव होता. माझ्या मम्मी खूप काकांचे व्हिडिओज बघते, ती मलाही सांगते बघायला आणि मी कधी कधी बघत असतो आणि आज मला हा अनुभव घेता आला प्रत्यक्षात आणि मला खूप चांगलं वाटते. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.